उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोकसभा संघटक डॉक्टर बी डी चव्हाण यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अकोला येथे वंचितमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याच पक्षप्रवेशानंतर आपल्यासोबत डॉक्टर बी डी चव्हाण आहेत. का ठाकरेंची साथ सोडली? सातत्याने मागच्या 15 वर्षापासून मी शिवसेनेचा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा संघटकपद भूषवत होतो. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांच्यावर प्रचंड आस्था आणि प्रेम असणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातला आणि लोकसभा मतदारसंघातला जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिकसुद्धा फार प्रामाणिक आहे. पण बऱ्याच लोकांच्या चुकामुळे आम्ही जे काही काम करतो, आमची जी शक्ती, आमची जी ताकद आहे, आमची जी कुवत आहे, आमची जी क्षमता आहे ती आदरणीय पक्षप्रमुखापर्यंत हे लोक जाऊ देत नव्हते. सातत्याने मला मागच्या 3 लोकसभा मतदारसंघ 3 वेळेस लोकसभेच्या उमेदवारीपासून या लोकांनी मला वंचित ठेवलं. 5ही वर्ष मला भावी खासदार म्हणून फिरवायचे आणि शेवटच्या 10 दिवसात मात्र दुसराच उमेदवार आणून माझ्या उरावर टाकायचं. यावेळेसुद्धा तेच घडलं. म्हणून मी पक्षप्रमुखांना मागच्या वेळेस सांगून पण आलो होतो की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंगोली लोकसभा यावेळेस लढणार आहे आणि मला लढायचं आहे आणि जिंकायचंसुद्धा आहे. कारण आता मी यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही. पण त्या दिशेनं काही मला समोर वाटचाल दिसली नाही आणि म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. आणि सध्या बाळासाहेब माझे जुने नेते आहेत. मी भारी बहुजन महासंघ असताना बाळासाहेबांच्या सोबत 10 वर्ष काम केलेला कार्यकर्ता आहे. पुन्हा मी माझ्या काही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. मी माझ्याच स्वपक्षामध्ये माझ्या घरी मी परत गेलो आहे. त्याचं मला साथ या ठिकाणी. मी 1997 मध्ये हिंगोली लोकसभा लढवली होती. कुठल्या पक्षातून कुठल्या चिन्हावर लोकसभा लढवली होती? त्यावेळेस मी हिंगोली लोकसभा मतदारसंघात जनता दल चक्र या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विषय असा होता, त्यावेळेसुद्धा बाळासाहेबच होते. बाळासाहेब आणि जनता दलाची युती होणार होती. पण ऐन वेळेवर जनता दलाची युती आणि भारी बहुजन महासंघाची युती तुटली आणि मला जनता दलाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यावेळेससुद्धा 97ला मला 67,000 एवढं मतदान या ठिकाणी या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भेटलं. आणि नंतरच्या काळामध्ये मग मी 2009ला फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या चिन्हावर हिंगोलीची लोकसभा लढवली आणि 1,18,000 मतदान मला या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भेटले. त्यावेळेसुद्धा एवढे चांगलं काही संघटन नव्हतं आणि माझं फारसं काही काम नव्हतं. त्यामुळे माझी ती संधी हुकली. नंतर मला शिवसेनेने बोलून घेऊन तुम्हाला लोकसभा लढवायचं म्हणून मला सांगितलं आणि मला नंतर 15 वर्ष माझे वाया गेलेत. नाहीतर मी जर त्याच ठिकाणी राहिलो असतं मी त्याच वेळेस या ठिकाणी सत्तेमध्ये राहिलो असतो. पण 15 वर्ष गेले म्हणून माझा हा निर्णय या ठिकाणी. कुठंतरी तुम्ही आत्ता उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि बाळासाहेबांचा हात धरला. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आत्ताच्या घडीला सोबत आहेत. हां, उद्धवसाहेब आणि बाळासाहेब हे सोबत राहावं ही आमचीसुद्धा मानसिकता आहे. कारण दोघांकडे चळवळीचे कार्यकर्ते आहेत, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी चांगले आहेत, संघटन मजबूत आहे दोन्ही पक्षामध्ये. आणि दोन्ही पक्षामध्ये विशेष आहे की इमानदार कार्यकर्त्याची फौज वंचितमध्ये आणि शिवसेनेमध्ये सुद्धा आहे. हे दोघं जर एकत्र आले तर तिसऱ्याची गरज भासत नाही महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आलटूल पालटूल का होत नाही. एक वेळ उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एक वेळ बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असा सुद्धा फॉर्म्युला या महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यास तुम्हाला पाहायचं असं म्हणायचं का तुम्हाला? आमची वाटचालच ती आहे की आम्हाला आता बाळासाहेबांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बघायचा आहे. आणि का बघू नये? एवढा मोठा मतदान आहे, एवढा मोठा विद्वान माणूस आहे, बुद्धिवान माणूस आहे, बाबासाहेबांच्या घराण्यातला माणूस आहे. नुसता घराण्यातलंच नव्हे तर बुद्धीनं, विचारानं, आचरणाने निष्कलंक असलेला या महाराष्ट्रातला एकमेव पुढारी, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कलंक नाही, भ्रष्टाचाराचे आरोप नाही, कोणाला दबत नाही, कोणाला झुकत नाही, कोणाला मानत नाही. वंचितांचं आणि गोरगरीब बहुजनांचं सत्ता यावी यासाठी काम करणारा एकमेव नेता प्रकाशजी आंबेडकर असल्यामुळे आम्हीच नाही तर तमाम या ठिकाणचा वंचित आणि इव्हन तुम्हाला सांगतो की या ठिकाणचा मराठा समाज, जे वंचित आणि गरीब मराठा समाज आहे, ते सुद्धा असा विचार करतोय की बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं. काय आश्वासन दिलं लोकसभेत? तुम्ही म्हणताय की मला लोकसभा लढवायची, 2024ची मी लोकसभा लढवणारच. तुम्ही तुमच्या टेटच्या माध्यमातूनही 2 दिवसापूर्वी सांगितले की कुठल्याही हालतीमध्ये मी लोकसभा लढवणार. आश्वासन मिळालं का वंचितमधून लोकसभेचं?
मी असं काही टर्म अँड कंडिशनवर मी काही पक्षप्रवेश केलं नाही, पण मला काय लढवायचं हे आदरणीय आंबेडकर बाळासाहेबांना त्याची जाणीव आहे आणि माहिती आहे, आणि माझी क्षमतासुद्धा बाळासाहेबांना माहिती आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की ते माझ्यावर विश्वास टाकतील आणि हिंगोली लोकसभेचं मला जिम्मेदारी देतील. आणि मला एक आशा आहे, माझ्यासमोर जो काही मार्ग आहे, बाबासाहेबांनी बोट दाखवून सांगितलं होतं की हे संसदेचा मार्ग आहे आणि संसदेच्या मार्गाकडे जाण्याचा मार्ग आज बाळासाहेबांच्या रूपाने, वंचितच्या रूपाने मला या ठिकाणी सापडलेलं आहे. निश्चितच हे होते डॉक्टर बी डी चव्हाण. 1997 पासून हे हिंगोली लोकसभेच्या राजकारणामध्ये आहेत. एक बंजारा समाजाचा चेहरा म्हणून यांची ओळख आहे आणि मागच्या ओबीसी चेहरा, ओबीसीमध्ये जे काही आता ओबीसी आणि मराठा आरक्षण चालू आहे, ओबीसीमध्येही यांनी महत्त्वाची भूमिका, ओबीसी आरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यामुळं आता बाळासाहेब आंबेडकर यांना आम्हाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं, त्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर ही प्रतिक्रिया TV9शी बोलताना दिलेली आहे. कॅमेरामॅन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.